आज आपण ऑप्शन मार्केटबद्दल बोलूया. ऑप्शन मार्केट म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केट, डिराइव्हड व्हॅल्यू फ्रॉम अंडरलेइंग ॲसेट. आता ह्यामध्ये डेरिव्हेटिव्हमध्ये काय काय, ऑप्शन चेन. ऑप्शन चेन म्हणजे काय, तर कोणत्या ॲसेटचे जे प्राईज आहे, इंडायसेसचे प्राईज आहे, त्याच्या तुलनेत त्याचा प्रीमियम किती चालू आहे हे आपल्याला ऑप्शन चेनमध्ये कळते. आता ते वेगवेगळे इथं स्ट्राईक प्राईज दिसत आहेत. स्ट्राईक प्राईज म्हणजे काय, ज्या प्राईजला आपण बाय किंवा सेल करणार आहे ती स्ट्राईक प्राईज. स्पॉट प्राईज म्हणजे काय, स्पॉट प्राईज म्हणजे आता त्या इंडायसेसची किती प्राईज चालू आहे ती म्हणजे स्पॉट प्राईज. आणि फ्युचर प्राईज म्हणजे फ्युचर मार्केटमध्ये जी प्राईज चालू आहे ती फ्युचर मार्केटची प्राईज. आता एका ऑप्शनवर क्लिक करू आपण. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन चेन यामध्ये दिसेल. निफ्टीचे ऑप्शन चेन आपण ओपन केले. आता निफ्टी किती चालू आहे, 23,290 स्पॉट प्राईज बघायची आपल्याला. फ्युचर प्राईज थोडीफार खाली कमी जास्त असू शकते. आता स्पॉट प्राईज किती आहे, 23,290. मग 23,290चा नियर बाय किती असणार स्ट्राईक प्राईज, तर 23,300 किंवा 23,350. म्हणजे कॉलसाठी जर तुम्हाला ॲट द मनी घ्यायचं असलं तर 23,350 येणार, आणि पुटसाठी घ्यायचं असलं तर 23,400 येणार. किंवा कॉलमध्ये तुम्ही 23,300चा सुद्धा ॲट द मनीमध्ये. ॲट द मनी म्हणजे काय, तर जी स्पॉट प्राईज आहे त्याच्या नियर बाय जे कॉन्ट्रॅक्ट आहे ना, नियर बाय स्ट्राईक प्राईज आहे ना, ते तुमचं ॲट द मनी. म्हणजे ते पुटमध्ये असू दे किंवा कॉलमध्ये असू दे, ते ॲट द मनी झालं. आता आउट ऑफ मनी म्हणजे काय, आउट ऑफ मनी म्हणजे स्ट्राईक प्राईज मायनस स्पॉट प्राईज. आता स्ट्राईक प्राईज किती चालू आहे, 23,350. समजा तुम्हाला कॉल घ्यायचा आहे तर निगेटिव्ह व्हॅल्यू आली नाही पाहिजे. पुट घ्यायचा असला तर काय करायचं, स्ट्राईक प्राईज मायनस स्पॉट प्राईज करायचं. आणि जर कॉल घ्यायचा असला तर स्ट्राईक प्राईज मायनस स्पॉट प्राईज प्लसमध्ये व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे कसं आहे, त्याचं विरोध आहे. समजा आता तुम्हाला पुट घ्यायचा आहे, तर समजा 23,400चा पुट घ्यायचा आहे, तर तो काय झाला, एक प्रकारे इन द मनी झाला. इन द मनी कसं झाला, तर 23,400 वजा आपली स्पॉट प्राईज किती चालू आहे, 23,290. म्हणजे स्ट्राईक प्राईज वजा स्पॉट प्राईज म्हणजे किती व्हॅल्यू आली, 60 पॉईंटची व्हॅल्यू आली, सॉरी 110 पॉईंटची व्हॅल्यू आली. आणि जर कॉलमध्ये घ्यायचा असला तर कोणता येणार, इन द मनी ऑप्शन म्हणजे स्ट्राईक प्राईज मायनस स्पॉट प्राईज येणार ह्यामध्ये. म्हणजे स्ट्राईक प्राईज कुठली येणार, म्हणजे पॉझिटिव्ह आली पाहिजे. तर 23,290च्या खाली जी प्राईज असेल ती तुमची इन द मनी प्राईज येणार, किंवा नियर बाय असेल तर ॲट द मनी प्राईज येणार. ह्यामध्ये कसं आहे, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कसं आहे, तुम्हाला एखादा ऑप्शन प्रीमियममध्ये तुम्ही विकत घेऊ शकता. आता 23,350 म्हणजे ॲट द मनी, 23,300चा पण ॲट द मनीच येणार. तो दोन्ही साईडला येणार, पुटला पण ॲट द मनी येणार, कॉलला पण ॲट द मनी येणार. समजा त्याच्या प्राईस खाली गेली, तुम्ही कॉल घेतला असाल तर आउट ऑफ मनी गेला, OTMमध्ये गेला ऑप्शन. आता 23,300चा अंडरलाईन ॲसिंगचं म्हणजे काय करतात, डिराइव्ड व्हॅल्यू त्यातून काढतात. म्हणजे प्रीमियम म्हणजे कसं असतं, प्रीमियमची व्हॅल्यू कुठंपर्यंत असते, जोपर्यंत तुमची टाईम व्हॅल्यू आहे तोपर्यंत तुमचा प्रीमियम. समजा तुम्ही एखादा इन्शुरन्स घेतला, एका वर्षासाठी इन्शुरन्स घेतला, आणि तो दिवस 1 वर्ष जरी कंप्लीट झाल्यानंतर 1 मिनिट तुम्हाला 1 मिनिटानंतर काय झालं किंवा पुढं काय झालं, 1 दिवसानंतर 2 दिवसानंतर त्या इन्शुरन्सची व्हॅल्यू काय होते, 0 होते. म्हणजे तुम्हाला कोणताच रूल
किंवा कोणताचही लागू होत नाही. तसंच आहे इथं पण कसं आहे, तुम्ही जर 23,350चा ॲट द मनीच घेतला तर मार्केट कॉल घेतला तर मार्केट त्याच्यावर गेलं तर त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते. म्हणजे जी एक्सपायरी असते ते तुम्ही एक्सपायर म्हणजे प्रीमियमची एक्सपायरी, समजा इन्शुरन्सची तुम्ही ॲक्च्युली प्रीमियम देऊन घेताय, एक प्रकारे इन्शुरन्स केल्यासारखं. त्याची जर एक दिवस जरी व्हॅल्यू त्याच्या खाली राहिली तर त्याचं काय झालं, त्याची व्हॅल्यू 0 होते. म्हणजे कसं आहे, जास्ती करून रिस्क कशामध्ये, तर आउट ऑफ मनीमध्ये रिस्क जास्त आहे. आता तुम्हाला यामध्ये ग्रीक्स दिसतील. ग्रीक्स म्हणजे काय, आय व्ही म्हणजे इम्प्लाइड व्होल्टिलिटी, त्याला आपण काय म्हणू शकतो, इम्प्लाइड व्होल्टिलिटी काय दाखवतं तुम्हाला, अल्फा आणि बीटा काय दाखवतो, अल्फा दाखवतो की हिस्ट्रिकल प्राइस किती वाढली. बीटा काय दाखवतो, इंडायसेसच्या तुलनेत त्या ॲसिडची प्राइस किती वाढली. डेल्टा काय दाखवतो, डेल्टा म्हणजे ॲसेटची म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यू मायनस टाईम व्हॅल्यू. म्हणजे तुमचं समजा ₹1 जर इंडायसेस मध्ये वाढला तर त्याची टाईम व्हॅल्यू वजा होऊन त्यामध्ये म्हणजे ₹1 वाढला तर त्यामध्ये किती पैशाची मुवमेंट होऊ शकतं हे तुम्हाला थीटामध्ये दाखवतं. आता OI चेंज म्हणजे काय, ओपन इंटरेस्ट चेंज. ओपन इंटरेस्ट म्हणजे आत्ता तेवढे कॉन्ट्रॅक्ट्स अवेलेबल आहेत. OI चेंज म्हणजे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट वाढलेत किंवा कमी झालेत. व्हॉल्यूमचा जास्ती करून काय परिणाम होत नाही, कारण व्हॉल्यूम कमी जास्त होत असतं. थोडं जाऊया पुढं. इथं लॉंग बिल्डअप, शॉर्ट बिल्डअप वगैरे. म्हणजे लॉंग बिल्डअप म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या इंडायसेसमध्ये प्राईस पण वरती चालली आहे, ओपन इंटरेस्ट पण वरती चालली आहे, तर त्याचा काय अर्थ, लॉंग बिल्डअप. लॉंग म्हणजे लॉंग टर्ममध्ये लोक खरेदी करतायत. शॉर्ट बिल्डअप म्हणजे काय, प्राईस खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय. म्हणजे किंमत तर कमी होणार नाही पण लोकांची व्हॉल्यूम वाढतोय. ॲक्च्युली व्हॉल्यूम, ओपन इंटरेस्ट म्हणजे घेणारे लोक जास्त आहेत पण प्राईस खाली चालले. शॉर्ट बिल्डअप होणार म्हणजे मार्केट खाली येण्याचे, म्हणजे खालच्या दिशेनं ओपन इंटरेस्ट वाढायला लागला म्हणून प्राईस खाली यायला लागली. लॉंग अनवाइंडिंग कसं असते, तर लॉंगमध्ये लोक सेल करतात. म्हणजे ओपन इंटरेस्ट पण कमी व्हायला लागला आहे आणि प्राईस पण कमी व्हायला लागले. म्हणजे त्या स्टॉकची जेवढे बाय होते ना ते कॉन्ट्रॅक्ट सेलिंग व्हायला लागले. म्हणजे खालच्या दिशेने लोक ओपन इंटरेस्ट कमी व्हायला घेतलेला. शॉर्ट कवरिंगमध्ये कसं असतं, ओपन इंटरेस्ट कमी होतो आणि प्राईस वाढते. म्हणजे ज्यांनी शॉर्ट पोझिशन केले ते शॉर्ट पोझिशन कट करते, त्यामुळे ओपन इंटरेस्ट कमी व्हायला लागला आणि प्राईस वाढायला लागली. ह्यामध्ये तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही ओपन इंटरेस्ट किंवा ह्यामध्ये करू शकता. जास्ती करून तुम्हाला ह्याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू महत्त्वाचे आहे. ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताना टाईम व्हॅल्यू, डेल्टा आणि टाईम व्हॅल्यू म्हणजे काय, जशी एक्सपायरी जवळ येईल तसं तुम्ही पुट घेतलेला असेल तर मार्केट पडलं पाहिजे, कॉल घेतला असेल तर मार्केट वरती गेलं पाहिजे. आता ग्राफमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकताय. ग्राफमध्ये काय दिसते, ग्राफमध्ये हे ओपन इंटरेस्ट आहेत. ओपन इंटरेस्ट उजव्या साईडला काय दिसते, कॉल OI म्हणजे कॉल ओपन इंटरेस्टमध्ये उलटं असते. उलटं म्हणजे काय, कॉल ओपन इंटरेस्ट वाढला म्हणजे कॉल रायटर्स वाढले. कॉल रायटर्स म्हणजे काय, सेलर्स वाढले. म्हणजे कॉल सेलर्स वाढले, हे निळ्या दिसतात ना, तिथं कॉल सेलर वाढलेत. म्हणजे एखादा कॉल घेतला आहे तिथं सेलिंग जास्त आलं आहे. आता इथं 23,500ला कॉल सेलर जास्त आहेत. म्हणजेच लोकांना काय वाटतं आहे की मार्केट ही एक्सपायरी कितीचे, 13 जूनची एक्सपायरी, 13 जूनपर्यंत मार्केट 23,500च्या वरती जाऊ शकतं असं वाटतंय त्यांना. पण खाली तुम्ही ओपन इंटरेस्टमध्ये काय दिसतंय तुम्हाला खाली, म्हणजे ओपन इंटरेस्ट चेंज किती टक्के झाला आहे, तर लोकांना काय वाटतंय 23,200च्या खालती मार्केट येऊ शकत नाही. हे उलट आहे, हे गणित उलट आहे. उलट म्हणजे काय, तर तुम्ही पुट OI म्हणजे काय, पुट म्हणजे लोक पुट सेल करतायत.
म्हणजे लोकांना काय वाटतंय मार्केट वरती, पुट सेल केला म्हणजे लोकांना वाटतंय मार्केट वरती जाणार आहे, आणि कॉल केला म्हणजे लोकांना वाटतंय मार्केट राईट. कॉल ओपन इंटरेस्ट हा रायटर्स दाखवतो, म्हणजे सेलर्स किती आहेत हे दाखवतो, बायर्स किती आहे हे दाखवत नाही. आता ही पिवळा बार तुम्हाला काय वाटतंय, ही 23,150, तुम्हाला 23,200ची या ठिकाणी एक मिनिट ही निळी लाईन काय दाखवते, तर ओपन इंटरेस्ट या ठिकाणी जास्त आहे, म्हणजे जास्ती करून लोकांना काय वाटतंय कॉल ओपन इंटरेस्ट 23,500ला जास्त आहे, त्यामुळे तिथं लोकांना काय वाटते की मार्केट 13 जूनची एक्सपायरी, 13 जून एक्सपायरीपर्यंत मार्केट 23,500पर्यंत जाणार नाही. आणि इथं काय दाखवते ओपन इंटरेस्टमध्ये, ओपन इंटरेस्ट वाढायला लागला आहे म्हणल्यावर ही जी 23,200ला कॅन्डलमधली त्यामध्ये लोकांना वाटते की 23,200च्या खाली मार्केट येणार नाही. आता एक ॲप कोणतं आहे, हे ॲप आहे नोवामा वेल्थ. यामध्ये तुम्हाला इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, कमॉडिटी, म्युच्युअल फंड्स, एखादा स्क्रीनर्स, NCD बॉन्ड, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, यामध्ये सगळं दाखवते. टूल्स वगैरे, स्मॉल केस, IPO, गव्हर्नमेंट्स बॉन्ड्स वगैरे, स्क्रीनर म्हणजे एखादा स्टॉक मुवमेंटमध्ये, कमॉडिटीमध्ये पण तुम्हाला सगळं बघायला मिळतं. यामध्ये गोल्ड किती चालू आहे, सिल्वर किती, स्टॅटिस्टिक्स बघायला मिळते. त्यामध्ये ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस मिळायचं, म्हणजे कशामध्ये लॉंग अनवाइंडिंग व्हायला, लॉंग बिल्डअप व्हायला, शॉर्ट बिल्डअप व्हायला. हे कसं आहे माहिती आहे का, हे लॉंग बिल्डअप, शॉर्ट बिल्डअप हे कधी पण चेंज होऊ शकतं, कारण त्याची एक्सपायरी जवळ होईल तसं ओपन इंटरेस्ट कमी व्हायला चालू होतो किंवा प्राईस फॉल व्हायला चालू होते त्या एक्सपायरी, त्या प्राईसच्या वरती जर मार्केट गेलं नाही तर, पुटमध्ये जर मार्केट पडलं नाही तर, आणि कॉलमध्ये जर मार्केट वरतीचे टाईम व्हॅल्यू कमी डिके होत जाते, आणि डेल्टा कमी होत जातो, त्यामुळे त्याचा प्रीमियम वाढत नाही. आता तुम्हाला घ्यायचं असेल म्हणजे कसं आहे, म्हणजे काय म्हणतात की हिरो झिरो कॉल. हिरो झिरोमध्ये कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला 1% रिस्क घ्यायची आणि 3% प्रॉफिट कमवायचं हिरो झिरोमध्ये. म्हणजे गेले तर माझा रुपया गेला पाहिजे आणि मिळालं तर 3 रुपये मिळायला पाहिजे, म्हणजे माझा त्यामध्ये हिरो झिरोमध्ये लोक काय करतात, गेले तर माझे सगळे गेले पाहिजे किंवा मला डबल टेबल पैसे. आता 2-3 पट मार्केट थोडीच एका दिवसात 2 दिवसात पैसे देणार आहे, त्यासाठी थोडं ॲड कमी झालं नाही पाहिजे, वाढत गेलं पाहिजे, म्हणजे तुमचा स्टॉप लॉस हा स्ट्रिक्ट पाहिजे. जर तुम्हाला मार्केटमधनं 100 रुपये लावून 150 रुपये कमवायचे असेल तर तुम्हाला 80 रुपयेचा स्टॉप लॉस आणि 150 रुपयेचं टार्गेट, म्हणजे काय झालं, 20% तुमचं स्टॉप लॉस झाला आणि 50% तुमचं प्रॉफिट झालं. म्हणजे अशा रिस्क रिवॉर्ड हा डिफाईन पाहिजे. आणि कधी पण मार्केटमध्ये पुट किंवा कॉल घेताना काय करायचं, त्यामध्ये स्ट्रॅटजी भरपूर आहे. स्ट्रॅटजी म्हणजे काय, लोक काय करतात, हे एक पुट घ्यायचा, एक कॉल घ्यायचा. मग त्यामध्ये कसं होत असते, जर तुम्ही ॲट द मनी पुट पण घेतला, कॉल पण घेतला, तर त्यामध्ये तुम्ही एका साईडला ज्या ठिकाणी कसं असतंय, त्याचा एक्सपायरी जवळ येत असते, त्यामुळं काय असतो, एक तर मार्केट वरच्या दिशेने गेलं तर पुढचं व्हॅल्यू पूर्ण कमी जोरात पडत असते, म्हणजे डेल्टा त्याचा जास्त असतो. डेल्टा जास्त असल्यामुळं जास्त पडतं. आणि कॉलमध्ये कसं आहे, एक्सपायरी जवळ आली त्याचा डेल्टा कमी असतो. डेल्टा कमी असल्यामुळं त्याचा प्रीमियम वाढत नाही, मग त्यामध्ये लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यासाठी काय करायचं, त्यामध्ये आता भरपूर स्ट्रॅटजी म्हणजे काय, तर तुम्ही काय एखादा बटरफ्लाय स्ट्रॅटजी वापरू शकताय, किंवा स्विंग ट्रेड करू शकताय, किंवा पोझिशनल ट्रेड करू शकताय. आता स्विंग ट्रेड म्हणजे काय, पहिले 5 मिनिटली 10 मिनिटली जिथून मार्केट पडलंय तिथूनच मार्केट पुन्हा पडेल, त्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. म्हणजे मार्केट कायम काय करते, एक हिस्ट्री फॉलो करते. मार्केट कायम हिस्ट्रीवरच चालत असते. एखाद्या कंपनीचा इतिहास असू दे,
एखाद्या मार्केटचा, एखाद्या कंपनीचा इतिहास असू दे किंवा एखाद्या इंडस्ट्रीयल सेक्टरचा इतिहास असू दे. म्हणजे कसं सिजनल व्हेरिएशन. सिजनल व्हेरिएशन म्हणजे काय? सिजनल व्हेरिएशन म्हणजे समजा मान्सूनचा म्हणजे पावसाळा चालू झाला. पावसाळा चालू झाला की लोकांचं काय, शेतकऱ्यांची पेरण्या वगैरे चालू होतात. मग त्यामध्ये लोक काय करतात, खतं, बियाणं वगैरे. त्यावेळी त्या कंपन्यामध्ये तेजी येते. जसं की उन्हाळा चालू झाला, उन्हाळ्यामध्ये लोक काय खरेदी करतात, तर फॅन, AC, कूलर म्हणजे हे खरेदी करतात. म्हणजे त्याला म्हणतात सीझनल व्हेरिएशन म्हणतात. म्हणजे त्यावेळी म्हणजे त्यांचं डिमांड वाढलेली असते. त्या कंपनीच्या प्राईस डिमांडमुळं त्यांचं भरपूर प्रॉफिट होत असतं. त्यामुळे त्यांची प्राईस सीजनल व्हेरिएशनमध्ये कमी जास्त होत असते. हे झालं. आता कसं आहे, तुम्हाला एखादा स्टॉक वगैरे खरेदी करायचा असला तर काय करायचं, तर तुम्हाला पहिल्यांदा त्याची माहिती पाहिजे, हिस्ट्री माहिती पाहिजे, कंपनीचा इतिहास माहिती पाहिजे. इतिहास भरपूर काहीतरी सांगू जातो. इतिहास म्हणजे काय, इतिहास समजा एखादी कंपनी 100, आता पार्लेची कंपनी, आता एक उदाहरण घेऊया. पार्ले कंपनी, पार्ले इंडस्ट्रीज, ही कंपनी सगळ्यांना माहिती आहे. पण याचं स्टॉक प्राईस बघितली ना, तर आत्ता किती चालू आहे, 11 रुपये चालू आहे. आणि याचा हाय किती आहे, 1 मिनिट, आपण डेलीचं आहे, आपण मॅक्स लावून बघू. मॅक्स म्हणजे त्यांचा 514चा हाय होता, तो पण 2008 साली. मग तिथून कंपनी का पडली? 2008 साली 514चा हाय होता, कारण कंपनीचं मार्जिन कमी आहे. मार्जिन कमी आहे, प्रोडक्शन कॉस्ट जास्त आहे. प्रोडक्शन कॉस्ट जास्त आणि त्यामध्ये मार्जिन कमी असल्यामुळं, कारण कसं आहे, महागाई वाढल्यामुळं खर्च वाढत जातो आणि प्रोडक्शन कॉस्ट किंवा त्यांचं हे असल्यामुळं मार्जिन बेनिफिट त्यांना कमी मिळतं. त्यामुळे त्याची प्राईस, आत्ता तुम्हाला कसं आहे माहिती आहे का, हा स्टॉक घ्यायचा असला तर तुम्ही तुमच्या रिस्क कवर घ्यायला पाहिजे, कारण याची प्राईस पहिल्यापासूनच पडलेली आहे. म्हणजे अजून पडण्याची पण शक्यता आहे. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही काही सांगू शकत नाही ना की वर जाईल किंवा नाही. आता कंपन्याचं कसं असते, प्रत्येक कंपनीला एक कॉम्पिटिटर असतो. आता पार्लेचा बघू, कॉम्पिटिटर कोण आहे, ब्रिटानिया इंडस्ट्रीज. आता ब्रिटानिया इंडस्ट्रीजनं काय केलं, त्याचं तुम्ही जर पार्लेचं बिस्किट पुडा तुम्हाला अजूनही 5 रुपयाला मिळतं, 10 रुपयाला मिळतो. पण ब्रिटानियाचं तर तुम्ही बिस्किट पुडा घ्यायला गेला ना, कमीत कमी 30 रुपये, 40 रुपये, 35 रुपये असे त्यांच्या किमती आहेत. त्यामुळे कसं आहे, त्यांचं प्रॉफिट मार्जिन जास्त आहे. त्यामुळं ते हा स्टॉक बघा, हा स्टॉक 2002 साली जवळजवळ 100च्या आसपास होता. आता कितीवर गेलेला आहे, 5463. म्हणजे ह्याचा अर्थ काय, एखादी कंपनी वाढते आणि म्हणजे त्याच कॉम्पिटिशनमधली, त्याच सेक्टरमधली एखादी कंपनी पडते. याचा अर्थ काय, तर एका कंपनीचा फायदा किंवा एका कंपनीचं नुकसान हा दुसऱ्या कंपनीचा फायदा असतो, किंवा एका कंपनीचा चांगला नफा हा दुसऱ्या कारण कसं आहे, प्रॉफिट हा कायम डिवाइड होत असतो. समजा एखादी कंपनी, नेस्लेसारखी कंपनी, नेस्ले ITC, ह्या 2 कंपन्या, आता नेस्ले ITC ह्या कॉम्पिटिटर आहेत. समजा आता इंडियाची पॉप्युलेशन किती आहे, 140 करोड, 140, 185, 140 करोड पकडा. 140 करोड लोकांना समजा ब्रिटानिया इंडस्ट्रीचा रिझल्ट आला, ITCचा रिझल्ट आला की ITCनं डबल प्रॉफिट कमवलं. म्हणजे मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षामध्ये डबल प्रॉफिट कमवलं. मग त्याचा तोटा कोणाला, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, थोडीच 140 करोड लोकसंख्या 240 करोड एका वर्षात होणार आहे, ते शक्य नाही ना. मग ह्यामध्ये काय झालं, तर ह्यामध्ये कुठंतरी ह्याचा फटका दुसरी कंपनी कोण, आता ह्याची पार्टनर कंपनी कोण, नेसलेला त्यांचा फटका बसणार. म्हणजे हे पण हिस्ट्रिकली थोडंफार बघितलं पाहिजे. त्यामध्ये कसं आहे, तुम्ही पेअर्स वगैरे त्याचे जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये घ्यायचं असले तर घेऊ शकता. त्यामध्ये कसं आहे, तुम्हाला इंडस्ट्रीला ॲनालिसिस करावं लागणार. इंडस्ट्रियल ॲनालिसिस म्हणजे काय, त्या इंडस्ट्रीमध्ये कोणकोणत्या कंपनी आहेत, सेक्टरला ॲनालिसिस करावं लागणार. म्हणजे ह्यावेळी कोणतं सेक्टर परफॉर्म करणार, कोणतं सेक्टर तेजीत राहणार, हे थोडंफार ॲनालिसिस, कंपनी ॲनालिसिस, सेक्टर ॲनालिसिस पण महत्त्वाचं असते.
आणि कसं आहे माहिती का, जे इंट्राडे वगैरे करतात त्यांना कसं आहे, जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मी 15 मिनटं मार्केट बघतो, 20 मिनटं मार्केट बघतो, 1 तास मार्केट बघतो, 2 तास मार्केट बघतो, कंटिन्यू जास्तीत जास्त मला वेळ नाही, मी 15, तसं होत नाही. तुम्हाला जर मार्केटमध्ये जर ट्रेड करायचा असला हे करा, तर तुम्हाला जर हा मार्केटमध्ये दिवस किंवा मार्केटमध्ये जोपर्यंत तुमचा ट्रेड आहे तोपर्यंत तुम्हाला मार्केट म्हणजे काय आहे, एक गाडी ड्रायव्हिंग केल्यासारखं काम आहे. कधी पुढून दुसरी गाडी येईल किंवा कधी खड्डा येईल ही काही सांगू शकत नाही. त्यामुळं कसं आहे, तुम्हाला जोपर्यंत तुम्ही गाडी चालू आहे किंवा ड्रायव्हिंग करताय तोपर्यंत तुम्हाला झोपायचं नाही, पुढं बघत गाडी व्यवस्थित चालवायची. कारण रस्ता कसा आहे, तुम्हाला रस्ता थोडीच माहीत आहे पुढं. तुम्ही नवीन रस्त्यावर प्रत्येक वेळी मार्केट म्हणजे काय, प्रत्येक वेळी तुम्ही नवीन रस्त्यावर आहे. म्हणजे असं काम आहे, तुम्हाला गाडी सोडून जायचं नाही आहे. ह्यामुळे कसं आहे, ट्रेड करताना कायम जोपर्यंत तुमच्याकडे ट्रेड आहे तोपर्यंत. आणि स्टॉप लॉस हा महत्त्वाचा आहे. स्टॉप लॉस का महत्त्वाचा आहे, समजा तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला समजा तुम्ही स्टॉप लॉस दिला नाही, तर तुमचा 4,000 रुपये लॉस निघाला, 4,000 रुपये लॉस झाला, तर तुमच्याकडे किती मार्जिन उरलं, 6,000 रुपये. मग 6,000मध्ये तुम्ही 4,000 भरून काढणार आहे का, ते किती टक्के झाले, 6,000 म्हणजे 4,000, तर 80% झाले. मग 80% तुम्ही 4,000वर एका दिवसात किंवा 2 दिवसात 6,000 भरून काढणार आहे का, त्यामध्ये तुम्हाला रिस्क रिवॉर्ड कसं भेटणार, हा प्रॉब्लेम आहे. ह्यासाठी कसं आहे, स्टॉप लॉस हा महत्त्वाचा आहे. आता न्यूज वगैरे इम्पॅक्ट करतात का मार्केटमध्ये, न्यूज मार्केटमध्ये इम्पॅक्ट करतात. कसं आहे माहिती आहे का, पण कसं आहे माहिती आहे का, टेक्निकली समजा मी पहिला पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेली, समजा एखादी न्यूज आली, न्यूज येण्या अगोदर मार्केट रिॲक्ट होतं. आता का होतं, कारण मार्केट काय आपल्या एकाच्या ह्याच्यानुसार चालत नसतं. तर लोक भरपूर ॲनालिसिस करणार असतात, ज्यांच्याकडे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर काय करतात, त्यांना थोडी म्हणजे त्यांच्याकडे कसं असतो, लोकांचा पोर्टफोलिओ त्यांना सांभाळायचा असतो. त्यामुळे कसं आहे, बारीक जागतिक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं, बारीक गोष्टीवर ते ॲनालिसिस करतात. त्यामुळे त्यावेळेला कसं एखादं मार्केट काय करतं, समजा मार्केट आज बुलिश आहे, सलग 2 दिवस बुलिश आहे, 3 दिवस बुलिश आहे मार्केट, आणि चौथ्या दिवशी जर मार्केट एकदम गॅपअप झालं किंवा गॅपडाऊन झालं तर वरच्या दिशेनं मार्केट जाण्याचे चान्सेस असतात. पण जर गॅपडाऊन झालं तरी पण मार्केट रिकवर होतं. आता तुम्ही आत्ता 4 दिवसापूर्वी रिझल्टच्या अगोदर बघितलं असेल, जे एक्झिट पोल आला तेव्हा दाखवले की भाजपला 400 वॅकन्सी होत्या वगैरे. त्यानंतर मार्केटनं काय रिॲक्ट केलं, तर मार्केट जवळजवळ निफ्टी 1,800 पॉईंटवर, बँक निफ्टी 6,000 पॉईंटवर, म्हणजे 1,000-1,200 पॉईंट निफ्टी होती. आणि त्यानंतर काय झालं की मार्केट ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट आला त्या दिवशी मार्केटला काय एक्सेप्ट असतं, मार्केटला स्टेबल गव्हर्नमेंट वाटतं की बाबा स्टेबल गव्हर्नमेंट आलं तर मार्केटला तेच पाहिजे असतं, स्टेबल गव्हर्नमेंट. स्टेबल गव्हर्नमेंट म्हणजे काय, एखादी प्रक्रिया चाललेली असते ती पूर्ण होईपर्यंत एखादं सरकार, म्हणजे कसं असते, कुठलंच किंवा घर बांधायचं झालं बाबा, निम्म्यातनं एखादा मिस्त्री सोडून दिला तरी घरातलं काम अपुरं राहतं. तसंच पण देशाचं वगैरे एखाद्या कंट्रीचं असतं, वेगवेगळी धोरणं असतात, कुठंतरी म्हणजे बॉन्ड वगैरे कुठंतरी गव्हर्नमेंटनं हे केलेलं असतं, एखादं नियोजन केलेलं असतं, त्याच्यावर मार्केट रिॲक्ट करत असतं. म्हणजे मार्केटनं त्या दिवशी काय केलं, तर मार्केट ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट आला त्या दिवशी मार्केट भरपूर, बँक निफ्टी जवळजवळ 6,000 पॉईंटनं पडले आणि निफ्टी जवळजवळ 1,800 ते 2,000 पॉईंटनं पडलेली. मग आता त्या दिवशी मार्केटनं काय केलं, मी काय सांगितलं अगोदर, मार्केट जर 3 दिवस पॉझिटिव्ह असलं, जर चौथ्या दिवशी पडलं तर 5व्या दिवशी पुन्हा रिकवर होतं. ह्यामध्ये कुठला रूल असतो, तर सिग्मा थेरी म्हणजे हा गुरुत्वाकर्षण ॲक्शन रिॲक्शन, न्यूटनचं तिसरं नाव ॲक्शन रिॲक्शन. ॲक्शन रिॲक्शन म्हणजे एखादा बॉल तुम्ही जेवढ्या जोरात फेकता तेवढ्या जोरात रिव्हर्स येतो. त्याचप्रमाणे मार्केटचं पण तसंच असतं. त्यामध्ये काय करतं, ज्यांनी पोझिशन वरच्या साईडला घेतलेले असतात
आणि मार्केट एकदम पडतं, त्यांच्या पोझिशन थोडीच खाली येणार आहेत. त्यांची तर बाईंग प्राईस आहे आणि जर खालनंच बाईंग झाली तर त्याचं ॲव्हरेज, आता ॲव्हरेज का महत्त्वाचं आहे? मार्केट कायम एका ॲव्हरेजवर चालत असतं. ॲव्हरेज का महत्त्वाचं आहे? तर मग कोणतीही प्राईज असू दे मार्केटमध्ये ती एका ॲव्हरेजवर चालत असते. म्हणजे मागची बाईंग, समजा एका महिन्यात मार्केटमध्ये डिमांड सप्लाय, मग ॲव्हरेज म्हणजे काय? डिमांड सप्लाय. समजा एखाद्या मार्केटमध्ये तुम्ही गेला तर आंब्याची आवक जास्त आहे, आंब्याची आवक जास्त आहे पण डिमांड कमी आहे आणि ॲव्हरेज प्राईस किती आहे? 100 रुपये. आणि एकदमच डिमांड कमी आहे, आवक जास्त आहे आणि एकदमच आवक कमी झाली आणि डिमांड वाढलं, तरी पण प्राईस वाढणार का कमी होणार? डिमांड वाढली की ॲटोमॅटिक प्राईस वाढणार. आणि त्यासाठी कसं आहे, प्राईस 100ला आहेत, डिमांड का कमी झालेली? तर 100 रुपये म्हणजे लोकांना महाग वाटत आहेत म्हणून डिमांड. त्यात जर प्राईस कमी झाली तर डिमांड वाढते, पुन्हा आणि आंब्याची प्राईस डिमांड वाढल्यामुळे वरती जाते. हेच सेम समीकरण सगळ्या मार्केटमध्ये असते. म्हणजे कसं, माझं मत काय आहे, तुम्ही थोडंफार कंपनी ॲनालिसिस, सेक्टर ॲनालिसिस, जर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असली आणि जर ट्रेडिंग करायचं असलं तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्केटसाठी वेळ द्यायला हवा. धन्यवाद.